नमस्कार. आजच्या या अतिशय महत्त्वाच्या आणि ऊर्जादायी विश्लेषणामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण असा एक विषय घेतोय जो प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा आहे. तुम्ही आयुष्यभर फक्त काबाड कष्ट करत राहणार आहात की अशी एक भक्कम सिस्टीम बनवणार आहात जी खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी काम करेल? चला तर मग स्मार्ट मनीच्या या जबरदस्त कल्पनेत थेट उडी मारूया. आज महाराष्ट्रात लाखो लोक दिवसरात्र घाम गाळत आहेत. कोणी सरकारी नोकरीत, कोणी प्रायव्हेट सेक्टरमध्ये, तर कोणी स्वतःच्या व्यवसायात किंवा शेतीत. पण एक अत्यंत फ्रस्ट्रेटिंग गोष्ट नेहमी घडते. इतकी मेहनत करूनही पैसा का बरं टिकत नाही? तो नक्की जातो कुठे? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. या समस्येच्या मुळाशी जाऊया. माहितीये याचा मूळ कारण काय आहे? आपली शिक्षण व्यवस्था. शाळेत आपल्याला बीजगणिताची सूत्र शिकवली, इतिहासाच्या तारखा रटून घेतल्या आणि हो, पैसा कसा कमवायचा हेही शिकवलं. पण तो आलेला पैसा वाढवायचा कसा, खऱ्या अर्थाने संपत्ती कशी निर्माण करायची, हा सर्वात महत्त्वाचा धडा आपल्याला कधीच शिकवला गेला नाही. आणि इथूनच खरा संघर्ष सुरू होतो. मग इथूनच सुरू होतो एक मोठा फरक. ज्यांना पैशांची कायम चणचण भासते ते लोक पैसा कमवण्यासाठी अक्षरशः आपला वेळ विकतात. वेळ दिला की पैसा मिळतो. पण जे खरोखर श्रीमंत आहेत ना, त्यांचं डोकं वेगळ्याच लेवलवर चालतं. ते स्वतःचा वेळ विकत नाहीत, तर स्वतःसाठी ॲसेट्स म्हणजेच मूल्य निर्माण करणाऱ्या सिस्टीम्स बनवण्यावर त्यांचं पूर्ण लक्ष असतं. आता हे प्रत्यक्ष आयुष्यात कसं काम करतं ते बघा. एक सामान्य उत्पन्न असणारी व्यक्ती काय करते? महिनाभर भरमसाठ खर्च करते आणि शेवटी जे काही उरेल ते गुंतवण्याचा विचार करते. अनेकदा काही उरतच नाही. पण श्रीमंत मानसिकतेचे लोक आधी गुंतवणूक करतात, तो गुंतवलेला पैसा त्यांच्यासाठी काम करायला लागतो आणि मग उरलेल्या पैशातून ते आपला खर्च चालवतात. हा एक खूप मोठा गेम चेंजर आहे. तुम्ही जर फक्त महिन्याच्या 1 तारखेला येणाऱ्या पगाराची वाट बघत असाल आणि आलेला पगार नुसते EMI भरण्यातच संपत असेल, तर तो एक खूप मोठा आर्थिक सापळा आहे. अगदी त्या चक्रावर पळणाऱ्या उंदरासारखं. गोल गोल फिरत राहायचं पण पोहोचायचं कुठेच नाही. या उलट श्रीमंत लोक एकाच पगारावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे अनेक मार्ग शोधतात आणि त्यातून खऱ्या अर्थाने व्हॅल्यू देणारे ॲसेट्स विकत घेतात. बाजारात नवीन मोबाईल आला की तो EMIवर का होईना अपग्रेड करण्याची घाई अनेकांना असते. पण खरी संपत्ती निर्माण करणारी मानसिकता मोबाईलऐवजी स्वतःची कौशल्य म्हणजेच स्किल्स अपग्रेड करण्यावर फोकस करते. तुम्ही स्वतःमध्ये किती गुंतवणूक करता यावर तुमचा भविष्यातला परतावा ठरतो. तर हा सगळा खेळ 2च शब्दांवर येऊन थांबतो: ॲक्टिव्ह इन्कम आणि पॅसिव्ह इन्कम. फक्त तुम्ही स्वतः काम केल्यावरच जो पैसा मिळतो त्यावर जगायचं, की तुम्ही झोपलेले असतानाही तुमच्या खात्यात पैसे आणणारा पॅसिव्ह इन्कमचा स्रोत तयार करायचा. या दोन्हींमधला फरक समजून घेणं हीच खऱ्या आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. चला तर मग महागाईवर मात करून खऱ्या अर्थाने संपत्ती कशी निर्माण करायची याचा हा स्मार्ट मनी फॉर्म्युला आता सविस्तर समजून घेऊया. आजच्या जगात नुसते पैसे बँकेत ठेवून कोणी श्रीमंत होत नाही. महागाई तुमच्या पैशाची किंमत रोज गुपचूप कमी करत असते. म्हणूनच हा 4 पायऱ्यांचा भारी फॉर्म्युला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आधी कमवा, मग वाचवा, त्याची योग्य गुंतवणूक करा आणि शेवटी ते वाढवा. अगदी सोपं वाटतंय ना? पण यातच सगळं रहस्य दडलंय. सुरुवात करूया पहिल्या पायरीपासून, कमवा. पण लक्षात घ्या, उत्पन्नाचा फक्त एकच मार्ग असणं आता खूप रिस्की झालंय. भविष्य त्यांचंच आहे जे आपल्या मुख्य नोकरी किंवा व्यवसायासोबतच एखादा साईड इन्कम आणि गुंतवणुकीचे मार्ग एकत्र जोडतात. एकाच इंजिनवर गाडी जास्त काळ नाही धावू शकत. दुसरी पायरी, बचत. आता तुम्हाला वाटेल, अरे माझा पगारच कमी आहे, मी काय वाचवणार? पण पैशांची बचत करण्याचं रहस्य जास्त पैसे कमवण्यात नाहीये बॉस. ते पूर्णपणे तुमच्या शिस्तीवर अवलंबून आहे. पगार खात्यात जमा झाल्याबरोबर खर्च करण्यापूर्वी काही रक्कम बाजूला काढून ठेवणं ही सवय खूप महत्त्वाची आहे. तिसरी आणि अत्यंत महत्त्वाची पायरी म्हणजे गुंतवणूक. फिक्स्ड डिपॉझिट्स नक्कीच सुरक्षित आहेत यात शंका नाही. पण दीर्घकाळात भक्कम संपत्ती निर्माण करण्यासाठी ते पुरेसे नाहीत. म्युच्युअल फंड्स, शेअर्स, रिअल एस्टेट, सोने किंवा एखादा डिजिटल बिझनेस हे असे पर्याय आहेत जे खऱ्या अर्थाने तुमच्या संपत्तीला गती देतात आणि ती वाढवतात. आणि ही चौथी पायरी, वाढवा. 2026 सालापर्यंत जगात सर्वात मूल्यवान काय असणार आहे माहितीये? तुमची हाय इन्कम स्किल्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI, कंटेंट क्रिएशन, ट्रेडिंग आणि उत्तम संवाद कौशल्य. जो माणूस काळासोबत नवीन गोष्टी शिकत राहील तो आयुष्यात कधीही मागे पडणार नाही आणि कधीही गरीब राहणार नाही. यावरूनच आपण एका अत्यंत महत्त्वाच्या वास्तवाकडे वळतोय. AI आणि तंत्रज्ञानाच्या युगात वेगाने बदललेलं जग. आजच्या काळात एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे, फक्त एखादी पदवी किंवा डिग्री असणं तुम्हाला कायमस्वरूपी सुरक्षित ठेवू शकत नाही.
आता वेळ आहे ती ॲडॅप्टेबिलिटीची, म्हणजे बदलणाऱ्या परिस्थितीनुसार आणि तंत्रज्ञानानुसार स्वतःला बदलण्याची क्षमता. आणि खऱ्या जगात ही क्षमता कोणत्याही डिग्रीपेक्षा खूप मोठी आहे. तुम्ही बातम्यांमध्ये ऐकतच असाल की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे हजारो पारंपरिक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. पण दुसरीकडे खरी गंमत बघा, जे लोक या एआयचा स्मार्टपणे वापर करायला शिकत आहेत ते याच तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रचंड संपत्ती निर्माण करत आहेत. तंत्रज्ञान तुमचा शत्रू नाहीये, ते एक अप्रतिम साधन आहे. तर मुद्दा हा आहे की हा सगळा खेळ तुमच्या मानसिकतेचा आहे. आज तुम्ही जे आर्थिक निर्णय घ्याल ते पुढच्या 20 वर्षांची तुमची जीवनशैली ठरवणार आहेत. नुसते पैसे कमवून उपयोग नाही, तर त्या पैशाला कामाला लावून पुढच्या 2 दशकांसाठी स्वतःला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र करणं हेच तुमचं मुख्य ध्येय असायला हवं. म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी स्वतःला एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न नक्की विचारा. फक्त आणि फक्त उत्पन्न वाढवण्याच्या मागे पळण्यापेक्षा आपण आपली ही गरिबीची मानसिकता कधी बदलणार आहोत? संपत्तीची एक भक्कम सिस्टम उभी करण्यासाठी आजच पाऊल उचला, विचार करा आणि अशाच जबरदस्त माहितीसाठी आमच्यासोबत जोडलेले रहा. पुन्हा भेटूया.